ट्रेलर तर आवडला आहे तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला व्हिडिओसुद्धा खूप आवडेल. पण व्हिडिओ संपल्यानंतर जे आमचं झालं तर आम्हाला तर काही आवडलेलं नाही आहे. पण तोपर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला कळेलच. नमस्कार जनता, वेलकम बॅक टू श्रुती दीपक वाघ. आम्ही आलेलो आहे परत सिंगापूरच्या एअरपोर्टला, कारण की आपलं चांगी एअरपोर्टला, कारण की आपली आता आमचं चेकिंग वगैरे झालेलं आहे, इमिग्रेशनसाठी सगळं झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट फ्लाईटसाठी बसणार आहे आणि नेक्स्ट फ्लाईट आहे बाली. सो आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन बाली. आणि बालीच्या पहिले सिंगापूर सोडायच्या पहिले सोडलं जात नाही का, कारण की हे बघा, जर एअरपोर्टला तुम्हाला तुमच्या इथे ही अशी गोष्ट दिसत असेल वर, आणि त्याच्यानंतर खाली ही अशी गोष्ट दिसत असेल, याच्यावर आम्ही चालतोय, लिटरली चालतोय सी, कारण की खाली पाणी आहे, पाण्यामध्ये फिश वगैरे, आणि वर त्यांनी इतकं छान डिस्प्ले केलेला आहे की असं वाटलं की तुम्ही पाण्याच्या आतमध्ये आहे. तर बघा, तो टर्टल सुद्धा तिकडे चाललेला आहे. बायकोची तर खूप मजाच झालेली, तिला तर इतकं भारी वाटतंय. आणि आता जस्ट 1 मिनिटापूर्वी ना एक जण आला आणि तो लहान मुलगा इथं पडून गेलेला आता. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल अबाउट इट. हाऊ वॉज द सिंगापूर? एकदम भारी, बहुत सही ना. एकदम नेक्स्ट था ना युनिव्हर्सल. खरंच. सो मी प्लॅन केलेला असा की ना, बरेच काही हे होते की मम्मी आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या ते बंद होत्या, आणि ते 2 पर्यंत बंद असतात, 2 डिसेंबर, आणि त्याच्यानंतर सगळे ओपन आहे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असेल ना, तर आमचा मागचा ब्लॉग नक्की बघा. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर युनिव्हर्सल स्टुडिओ फिरायचं असेल तर स्टार्ट फ्रॉम एंड, कोणते राईड आहे, कसे राईड आहे, कुठे करायचं, काय करायचं, बुकिंग कुठे करायची आणि ऑफर कशी घ्यायची, हे सगळं मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. सो डोंट मिस आउट. आम्ही आता आमची फ्लाईट मिस नाही करत. आमचं आता फ्लाईट पकडून आपल्याला जायचंय बाली, आणि पुढचा ॲडव्हेंचर तुम्हाला आम्ही एक्सप्लोर करतो आणि सांगतो तुम्हाला. आम्हाला उशीर होतोय. हो, चलो बाय. सो जायच्या पहिले आपल्याकडे थोडे पैसे राहिलेले, म्हटलं आता ते पण उडून टाकू. आता फक्त 20 सेंट राहिलेले आहे, आणि यांना मी म्हटलं कॉफी देऊन द्या राव, आपली फ्लाईट येते त्याच्या पहिले सगळे पैसे उडू, कारण की हे पैसे घरी घेऊन काय होणार, आपल्याला तर सुविनियर म्हणून राहणार आहे. आणि आमची फ्लाईट आलेली आहे ऑन टाइम, सगळ्या गोष्टी बरोबर चाललेल्या आहे. लगता है भगवान अपने साथ है. लेट्स बोट. सो फायनली आम्ही आलेलो आहे बालीमध्ये. आम्ही त्यांच्यासारखं आम्ही काही केलेलं नाही, आम्ही पहिलेच सोय करून ठेवलेली. आपण अरायवल कार्ड पहिलेच प्रिपेअर केलेलं बालीमध्ये यायसाठी. कसं होतं माहिती आहे का, की अरायवल कार्ड हे आपण कधी पण आपल्या फ्लाईटच्या 3 दिवस अगोदरच करू शकतो. इन केस तर तुम्हाला नाही करता आलं, कारण की जसं आता आम्ही सिंगापूरला सगळ्यात पहिले गेलो, सिंगापूर एन्जॉय करत करत आपल्याला टाईम नाही मिळत किंवा इंटरनेट इश्यू होऊ शकतो. पण जर तुम्ही चला छोट्या लाईनमध्ये जाऊ, तिथे 3rd लाईन एकदम काय करायचं तिथे बघ ना, अरायवल आपल्याला करायचं आहे. सो तुम्हाला जर टाईम नाही मिळाला तर काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येक एअरपोर्टला अरायवलसाठी त्यांनी कम्प्युटर ठेवलेले असतात. तुम्ही तिकडे त्या सिस्टीमवर जाऊन तुम्ही तुमचं अरायवल एंट्री करा आणि मग जा. म्हणजे काय, फक्त हार्डली ½ एन आवर तुम्हाला एक्स्ट्रा लागेल.
पण जर ते अवॉइड करायचं असेल तर बी प्रिपेअर्ड. पहिलेच ऑनलाईन करून ठेवायचं अरायवल कार्ड. बायको चुकून विजा ऑन अरायवलच्या याच्यात लाईनीत उभी राहून गेली. आमचा विजा लागलेला आहे, विजा काय अरायवल कार्ड सुद्धा झालेलं आहे. आम्हाला फक्त हॅसल फ्री निघायचंय, इमिग्रेशन करायचंय अँड देन वी आर आउट. हे बघा आपल्यासाठी इमिग्रेशनसाठी लाईन बघा, काहीच लाईन नाही. आणि हे बघा ज्यांचं ई विजा नाही त्यांच्यासाठी बघा काय 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 प्रोसेस करावं लागते. ओ मी तुम्हाला जी ही लाईन दाखवली ना ती ही ॲक्च्युली लाईन माझी आहे. मी तुम्हाला आपल्या सिरीज स्टार्ट व्हायच्या पहिले नाही करून स्टार्ट करा. सिरीज स्टार्ट व्हायच्या पहिले मी जे तुम्हाला सांगितलं होतं ते बघा. जर तुम्ही 2 वर्षापूर्वीचा अगोदरच तुम्ही जर ना पासपोर्ट बनवलं नसेल ना तर बनवून घ्या. आणि त्याचं कारण काय माहिती का, तुमच्या पासपोर्टच्या खाली इथे आहे ना तुम्हाला एक सिम कार्डचं एक आयकन असतं. ते जर असलं तर तुमचे पासपोर्ट प्रत्येक इमिग्रेशनला नवीन हे बघा हे जे ना हे सिम कार्डचं असलं पाहिजे. लकीली बायकोच्या ह्याच्यावर होतं कारण की तिने नवीन रिन्यू केलेलं आणि माझ्या ह्याच्यावर नाही आहे. सो इमिग्रेशन करताना हॅझल फ्री तुम्हाला जर ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर ते जस्ट पंच करा, 1 मिनिटात तुम्हाला एंट्री मिळून जाईल. आपल्याला मॅन्युअली प्रोसेस करावं लागेल कारण की याच्यामध्ये ते सिम नाही आहे. तर लेट्स एन्जॉय द बिग क्यू. हे बघा ज्यांच्या पासपोर्टवर ई सिम लिहिलेलं आहे तर त्यांना इतकं इझी प्रोसेस आहे. त्यांना फक्त इकडे यायचं आहे, आपला पासपोर्ट दाखवायचा आहे. एकदा यस झालं की त्याला फक्त पुढे जस्ट त्याला नेक्स्ट लाईनमध्ये तो येईल, त्याचा फोटो काढायचा आहे. फोटो काढला की सरळ बाहेर. हो फायनली बायकोला बघून इतकं छान वाटतंय. बघितलं नवीन पासपोर्टचा फायदा. बघू तुझा पासपोर्ट ठेवला. गुड. बायको थकून गेली कारण की मला यायला इतका वेळ लागला. किती वेळ लागला असेल? 1 तास. ओ एवढा वेळ लागून गेला कारण की इतकी लाईन होती. हे बघा आता माझ्या पासपोर्टमध्ये आणि तिच्या पासपोर्टमधला फरक बघा. फायनली मित्रांनो बालीमध्ये आपली एंट्री झालेली आहे. आता ना बालीच्या एअरपोर्टमधून आल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले एक केले ग्रॅब, कारण घरी पोचायचं आहे बिना हॅसल फ्री. आपली गाडी वाट बघत आहे. That in every shop or everywhere they have put this next to that pole. Yeah. What is that? Yeah, because in Bali, Hindu celebration, 19 November, Okay. big celebration until finish. This year decoration Hindu, Oh, Hindu religion for all Bali. all Bali. Yeah, the decoration the same. Okay. vendor. Okay. So, Like this year. nice. Hindu See in this Bali. is Hindu in Bali, so they are celebrating. Big ते celebration. सगळं सेलिब्रेशन साठी त्यांनी Yeah. केलेलं आहे नोव्हेंबर पासून डिसेंबर पर्यंत. Yeah. इट्स लाईक अ क्रिसमस और दिवाळी तुम्ही काही म्हणू शकतात. व्हॉट आर द फेस्टिवल करंटली गोइंग ऑन? In क्रिसमस. festival Hindu Bali Ah. and Durga statues in the special day in Bali Hindu, Ah. Nyepi Day. Every year, every month. Oh. In Bali, 24 hour, no eat, no drink, no fire, म्हणजे no fasting plane, करतात. no walk, no outside. Oh. Airport close, internet off, ATM cash money machine off. एव्हरीथिंग इज क्लोज. सगळं Yeah. बंद असतं. Yeah, 24 hours. असतं ना. म्हणजे काहीच नाही सगळं. त्यांनी म्हणले की airport वगैरे पण Yes, बंद. सगळं. व्हॉट यू विल सजेस्ट फॉर अस टू ईट? Yeah, maybe one try to suckling pig, very nice, yummy. ओके. Ramayana story. रामायण स्टोरी. Rama Sita. हा. Oh. Ravana, Yes. Rama and Sita, it for that problem, it white monkey Hanuman. हा. Yeah, Mahabharata story, the same Balinese. ओहो. Yeah. सो रामायण सुद्धा इथे मानलं जातं आणि ती सगळ्या गोष्टीची ना ते इथे कथा होते. इथे सेलिब्रेशन होतं, फुल सेलिब्रेशन होतं. तुला छान होतं तिथे फायर आणि हे सगळं खूप मस्त. हो. The chuck fire there. हो. Chuck, chuck, eat. तसंच करतात ते. हो. Manual, not gamla, not music, हो. traditional. नाईस. फील्स लाईक अ होम नाव. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. आमच्या लाखो रुपये म्हणजे 1.5 लाख रुपये लागले आम्हाला. हे माझी बॅग थांबा मी घेऊन येते. सो येणे आम्ही आलेलो
आणि इथे ना काहीतरी फेस्टिवल चालू आहे. सो वाटते 24 नोव्हेंबर ते 24 डिसेंबरपर्यंत. ते असं काहीतरी आहे. सगळे दूध दिसतात, बिस्किट, जेली, आय डोंट नो, सिगरेट किंवा जे पण त्यांच्या आवडीचं आहे. माय गॉड, सिगरेटसुद्धा चढवलेली आहे. कुठे ती ओ बापरे बिस्किट सिगरेट पूजा केलेली आहे त्यांनी ती. ओ पाणी थंड पण नाही आई नो, आई नो. चलो, कोणी आहे की नाही? भारी स्टे आहे, तुम्हाला दाखवते. यस, किती छान आहे ना. So this is the difference between Singapore and Bali. नाईस रूम. इकडे जागेची कमी असते आणि इकडे जागेची बिलकुल कमी नसते. यस, प्राइस डिफरन्स पण ह्यूज आहे. म्हणजे कुठे 1000 आणि कुठे 10,000चा फरक आहे. इथे लाखोंमध्ये देता येतं काही नाही. लाखोमध्ये. बरोबर, यू सेड राईट. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे बालीला. दिस नाईस व्ह्यू. खरंच खूप छान वाटतं. मी थोडं असं करून दाखवते म्हणजे दिसेल तरी. And I think लक्झरियस आहे फुल. तिकडे सिंगापूर तर अर्ध्याला संपलेला. मला बघून आला तो लांबून. का तिथं कोपऱ्यात होता, तिथे कोपऱ्यात. मला असं बघून बघून चालला आला. हे दुसरा पण आहे. अरे दुसरा आलं बघ, आलं. जुडवा. भारी आहे ना. नको, माझ्या मागे नको येऊ. नाही. मी आहे ना. चलो आता आम्हाला बघितलं, तुम्ही आत आले तरी ते आले नाही. दे नो देअर लिमिट वेअर टू स्टे. नवी बॉय. एकमेकांची काळजी पण येतो. सो आम्ही निघालेलो आहे. आमची पहिली राईड बालीची. ते आपण स्कूटर रेंट केली आहे आता. आल्याच कारण नो देरी. वी हॅव सो लेस टाइम फॉर द सनसेट अँड फॉर फूड. सो मज्जा आली मला तर. आपली थाली आलेली आहे. सो आपण आज आहे ना वृंदावन. थँक्यू. येस थँक्यू. किती छान लोक इथली. किती म्हणजे रिस्पेक्ट पण देत आहे आणि आपल्याला हेल्प पण किती करताय ना. आवड.
सो बालीच्या पहिल्याच दिवशी आम्ही आलेलो वृंदावनला. इंडियन खाण्यासाठी आम्ही तरसत होतो आणि फायनली फुल प्लेट तर बघा ना, ही स्पेशल थाली यांच्याकडे 3 वेगवेगळ्या सब्ज्या, पनीर, राईस, रोटी आणि आणि हे पण खीर पण दिलेली आहे. हो, आणि आम्हाला कॉम्प्लिमेंट म्हणून पापड सुद्धा दिलेला आहे. सो लेट्स सी कसं टेस्ट आहे. ही मोठी प्लेट माझी आणि ती छोटी प्लेट तुझी. अबे तुझा खाती की या टायगर येतो टायगर. वाघाने जास्त खाल्लं पाहिजे असतं बस. बायकोची प्लेट तर बघा केवढी आहे आणि माझी बघा केवढी आहे. चलो लेट स्टार्ट. हा, सो फायनली आपलं लंच सुद्धा झालेलं आहे. लंच थोडंसं उशिरा झालंय. किती वाजले की इथे? 5:30 झालेले. 5:30 वाजल्यानंतर आम्हाला फायनली बालीमध्ये म्हणजे आम्ही सकाळपासून निघालोय जो आपण सिंगापूर पासून. फायनली छान जेवण, सुंदर जेवण जेवलेलं. जेवण पण टेस्टी होतं. मला वाटतं इंडियापेक्षा छान होतं. खूप छान. खरंच मी त्या गोष्टीला ऍग्री करतो. आणि आम्ही जेवण झाल्यानंतर इकडे अशी पार्किंग असते बीचच्या साईडला, तिकडे पार्क केली आणि आता आलेलो आहे सनसेट बीचच्या इथे. ओ मॅन, म्हणजे नाही पहिलंच बीच आहे आमचं. बीच साईडला आपलं घर तर आहेच, पण आपण तिकडे तिकडे नाही गेलो अजून. म्हटलं पहिले इकडे येऊ. वा ऑन द वे जाताना आम्हाला दिसलेलं हे एक नंबर माहिती का. हा, तुम्हाला ना मेन दाखवतो एकदम. वो आता सनसेट होणारच आहे. आम्ही सनसेट होण्याच्या अगोदर बरोबर आलेलो आहे. गर्दी तर जबरदस्त आहे. असं नाही की एकदम शांत बीच आहे हा. सुंदर बीच, सुंदर लोकांबरोबर आम्ही आलेलो आहे. नाही, आपण डायरेक्ट आलो ना एअरपोर्टवरून. आम्ही आलेला, आम्ही काय विचार केला की पहिले जेवून घेऊ आणि मग नंतर गोष्टी करू. म्हणून आम्ही काही रेडी वगैरे नाही झालो. जसे थे वैसे ही है. पण द ब्युटी इज यार बीच तो सुंदर है ना. सही मजा आली. सही बहुत सही मजा येते. इथे हवा सुद्धा खूप छान आहे. हे बघा ढग आलेले आहेत हा. सो बालीमध्ये पाऊस पडण्याचे चान्सेस डेलीच असतात, पण आज पाऊस नाही पडलेला आहे. आज तर कमी पाऊस आहे. हे आहे आमचं बालीचं छोटंसं किचन आणि आम्हाला हेल्प करायला कोण आले. हे हाय, नो नो, गो देअर नो, डोंट कम, गो देअर, सिट देअर, सिट. गुड बॉय. झालं जेवण? गो देअर, सिट देअर, सिट, गो देअर. Go and sit there. कोको बस खाली बस. गुड बॉय. Oh. They are so obedient. Hey, हमारी चाय बन रही है and ये क्यूटीज के साथ. Hey. गुच्ची. आणि आलेलो आहे आपण बालीच्या मॅक्सिको मध्ये. किती मजा येते. आणि आम्हाला 2 फ्रेंड भेटलेला. इकडे तर सगळ्यात वर बसतात. आपण बरोबर
सो व्हिडिओ इथपर्यंत बघितला आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. पण व्हिडिओची एंडिंग अजिबात चांगली नाही आहे. आम्ही म्हणजे रात्रीचे 12:30 वाजता क्लबमधून आम्ही जस्ट निघालो. क्लब काही एवढं लांब नव्हता, जस्ट 2 किलोमीटरवरच क्लब होता. क्लबवरून आम्ही निघालो, खूप मजा आलेली आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही बाईक आमची घेतली, बाईकवरून निघालो आणि जस्ट 200 मीटरवरच आपलं घर होतं. आम्ही जस्ट टर्न मारला आणि तिथून लगेच घरीच पोचणार होतो. तेवढ्यात एक चेन स्नॅचर आला. चेन स्नॅचरने तुम्ही बघू शकता हिची आता काय हालत आहे. चेन स्नॅचरने बालीमध्ये पहिल्याच दिवशी तिच्या मंगळसूत्राला त्याने डायरेक्ट असं खेचून तो फरार झाला. मी लिटरली 1 किलोमीटर त्याच्या पाठी लागलेलो, 1 किलोमीटरवर त्याच्या पाठलाग केला. पण लोकलच लोक असतात त्याला रस्ते सगळे माहिती होते. एका मिनिटात तो अचानक गायब झाला. मला त्याची गाडी कंटिन्यूस होती, म्हणजे मी एकदम चेसिंग करता करता खूप जवळपर्यंत पोचलेलो. तो अचानक एकदम गायब झाला. त्याच मुमेंटला मी 2-3 लोकांना हेल्प मागितली. त्यांना मी इथं कसं असतं की ते ग्रॅब असते, ग्रॅबवाले बाईकवाले असतात, ते सगळ्यांना नेत असतात, म्हणजे ज्यांना पण जायचं ते बाईकवर बसतात आणि ट्रॅव्हल करतात. तर त्यांच्याकडून मी हेल्प मागितली. त्यांच्या हेल्प घेऊन मी पोलीस चौकीमध्ये पोहोचलो. पोलीस चौकीमध्ये आपली FIR कुठे आहे. सो आम्ही FIRसुद्धा केली. पोलिसांनी पण आम्हाला बऱ्यापैकी मदत केली की सगळं डिटेल्स लिहून घ्यायला त्यांनी आम्हाला हेल्प केली. त्या हेल्प केल्यानंतर अरे यार कुठे गेलं हां हे बघा, एक मिनिट तुम्हाला मी दाखवतो सुद्धा. म्हणजे हे सांगण्याचं कारण असं नाही आहे की आमच्याबरोबर काय घडलं, पण हे सांगण्याचं कारण आहे की तुम्हीसुद्धा जर कुठे जात असाल आणि स्पेशली जर तुम्ही बालीला आलेले असाल आणि तुम्ही एन्जॉय करायला आलेले असाल तर ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्ष द्या की तुम्ही जर काही एखादं चेन वगैरे किंवा मोबाईल वगैरे घेतलेला असेल ना, हे बघा ही आहे त्यांची एक FIRची कॉपी आम्हाला दिलेली आहे. सो सीन असा झाला की पोलीस चौकीत गेल्यानंतर त्यांनी आमचे सगळे डिटेल लिहून घेतले, काय झालं, कधी झालं, कुठे झालं, कसं झालं, हे सगळं डिटेल त्यांनी घेतले. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या आता सध्या तरी करंट स्टेटस असं की त्यांनी त्यांच्या डिटेक्टिव्हला सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते CCTV चेक करतील, आम्ही काय केलं, कुठपर्यंत गेलेलो, ते सगळं त्यांना डिटेल दिल्यामुळे त्यांना थोडीफार हेल्प झालेली आहे. त्यांनी आता आमचा नंबर वगैरे घेतलेला आहे. पण नुकसान ते नुकसानच असतं ना. आणि मी लकीली फॉर्च्युनेट इनफ आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बायकोला काहीच झालं नाही. तिच्या लिटरली तिच्या गळ्याला इथे पूर्ण मार्क लागलेले, कारण की हे काही असे इझी गोष्ट नव्हती. त्याने लिटरली असं केलं आणि असं खेचून गेला. आम्ही कारण की इतकं हे होतो म्हणजे ऑलमोस्ट सिक्युअर फील करत होतो की अरे झालं आपलं घरच आलं, जस्ट टर्न मारला आणि घरीच घुसणार होतो. एवढ्या टर्नमध्येच त्याने करून घेतली एवढी सगळी गोष्ट. इतकं मोठं नुकसान झालेलं आहे आमच्यासाठी. पण याच्यातून शीख घेण्याशिवाय दुसरं काहीच नाही. तुमच्यासाठी पण ते सांगणं की तुम्ही कधी बालीला आलेला असेल तर तुम्ही ह्या गोष्टी नक्की लक्ष द्या. त्यांनी सांगितलं की मोबाईल वगैरे असं सगळं पण होतं. हां, आणि आत्ताच रिसेंटलीच तिकडे ना म्हणजे हे अजून एक जण आले, अजून आमच्या समोरच अजून 2-3 असे म्हणजे एक जण तर तिकडे आलेलंच होतं की त्याचे मोबाईल आणि चेन हे 2 गोष्टी गेलेले होते. आणि पोलिसांनी पण सांगितलं की आमच्याकडे अजून पण कंप्लेंट आलेल्या आहेत की ना असे कोणतरी लोक म्हणजे असे ही एक मोठी टोळीच आलेली आहे की ती अशा गोष्टी करते. आणि जसंच त्यांना चान्स मिळाला आता मी तरी हे वाला तरी नकली आहे, हे सुद्धा फ्लॅशी आहे, हे सुद्धा त्यांनी पोलिसांनी सांगितलं की नाही हे सुद्धा तुम्ही घालू नका. का? कारण की जो चोर असतो त्याला नाही माहिती हे काय, सो तो हे चोरायचा प्रयत्न करेल आणि गेलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण हे खेचायला गेलं ना तर तो मला घेऊन पडेल. ही गोष्ट पोलिसांनी सांगितलं ते तुमच्यासाठी पण आहे की प्लीज 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 सेफ राहा, या गोष्टींपासून लांब राहा. इंडियामध्ये तो होतं पण आहे ना, बाहेर देशात सुद्धा होतं. तुम्ही कोणत्याही कंट्रीमध्ये कुठेही फिरत असला ना, या गोष्टी तुम्ही खरंच दखल घ्या, काळजी घ्या आणि स्वतःला पण सेफ ठेवा. कॅमेरा चालू करायला पाहिजे होता. एक्झॅक्टली. आम्ही ना आपण व्लॉगिंग करतो आणि व्लॉगिंग करता करता आपण बरेच काय दाखवतो. रात्री म्हटलं काय अरे बस झाला, तर आपण घरी जाऊन थोडीशी तुमच्याशी गप्पा करू, व्हिडिओला संपवू आणि मग करू. नाहीतर थॉट होताच की आपण व्हिडिओ स्टार्ट करू, पण तेवढ्याच त्या मुमेंटमध्ये सगळं गायब झालं, सगळं चेंज झालं. माझ्याकडे आता शब्द नाही आहे आणि माझ्याकडे आता अजिबात एनर्जी नाही आहे की काय करू आणि काय सांगू तुम्हाला. आता मला तर पहिले बायकोकडे लक्ष द्यायचं आहे, कारण की तिला थोडंसं सांभाळावं लागेल मला, कारण की एवढी मोठी गोष्ट झाल्यानंतर ती एकदम शॉक झालेली, ती अशी थरथर कापते तशी. तर पोलिसांनी पण तिला बरंच समजवलं, सांगितलं की बाबा शांत राहा, काही टेन्शन नाही आहे.
आम्ही आमच्या डिटेक्टिव्हला आत्ताच पाठवतो. त्यांनी सगळे आमच्याकडून डिटेल्स घेतले आणि त्यांनी लगेच डिटेक्टिव्हला पाठवलंसुद्धा. आम्ही त्यांना एक्झॅक्ट कोऑर्डिनेट पण दिलेले कुठे झालं काय झालं, कारण की आपण मॅप थ्रू चाललो होतो आणि आपल्या घराजवळच पोचलेलो होतो. तर आय होप लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह फीडबॅक देता येईल तुम्हाला. त्यांनी आमचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल घेतलेले की आम्हाला कळवतील ते की काय झालं आहे, काय होतं आहे, कुठपर्यंत पोचले. आणि तुमच्या नेकलेससाठी म्हणजे मंगळसूत्रचा स्टेटस काय आहे ते लवकर सांगणार आहे. तो जर मी एवढंच बोलतो, स्टे सेफ, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.